तर हे केळीचं भरलेलं ताट पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलंय ना, तर आज आपण साऊथ इंडियन पदार्थ बनवते. त्यासाठी लाल चटणी बनवण्यासाठी लाल मिरची गरम पाण्यात भिजत घालायची, एक टोमॅटो घालून घ्यायचा, अद्रक लसूण घ्यायची, त्याची प्युरी तयार करून घ्यायची. लाल चटणी आपली तयार झाली. आता पुदिन्याची चटणी बनवण्यासाठी हिरवी मिरची, लसूण, जिरं, कोथिंबीर, पुदिना घेतला, चवीप्रमाणे मीठ घातलं, अर्धा लिंबू पिळून घालायचा, फुटाण्याची डाळ घेतली आणि आपली चटणी तयार करून घ्यायची. आता त्यासोबत आपली पुदिन्याची चटणी पण इथं तयार झाली. त्यावर मस्त कढीपत्ता, जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका करून द्यायचा. मस्त आपली पुदिन्याची चटणी तयार आहे आणि त्यासोबत लाल चटणी पण आपण तयार केली. आता मी उडीद डाळ भिजत घालताना त्यात थोडीशी डाळ शिल्लक घातली होती. हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि डाळ वाटून घ्यायची वडे करण्यासाठी. इथं आपल्याला बटाट्याची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. जिरं, मोहरी, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा, हळद घालून घ्यायची आणि उकडलेले 4 ते 5 बटाटे आपल्याला घालून घ्यायचे. आपल्या घरातल्या व्यक्तीप्रमाणे त्यामध्ये घालून घ्यायची. चवीपुरतं मीठ आणि भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्यायची. मस्त आपली बटाट्याची भाजी पण इथं तयार झाली. आता लगेचच सांबार तयार करून घ्या. यात कुठलाही सांबारचा मसाला न वापरता घरातलेच कोरडे मसाले वापरून इथं सांबार इथं बनवले, अगदी साध्या सिंपल पद्धतचा. तर डाळ इथं मी शिजायला लावली. ती जिरं मोहरी घालून घ्यायची आणि घरातलेच कोरडे मसाले घातले, शिजवलेली डाळ घालून घ्यायची, चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर घालून घ्यायची. मस्त आपला सांबार इथं तयार झाले. आपण जेव्हा इडलीचं पीठ भिजवतो त्यावर एकच पदार्थ तर काही बनवत नाही, त्यापासून बनवलेले सगळे पदार्थ इथं बनवत होतो. आपल्याला जे शक्य होतील ते करतो. आज मुलांची पण इच्छा होती, त्यांना सगळेच पदार्थ खायचे होते म्हणून त्यांच्यासाठी आज एवढा बेत केले आहेत. आणि इडलीपासून एकाच मिश्रणापासून इथे 7 ते 8 पदार्थ इथं बनवलेले आहेत. आता अप्पे केले आहेत, इडली करायला लावलीत आणि अप्पेच्या भांड्यामध्ये थोडंसं मिश्रण करून अप्पेसुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचे. इथं आपली इडली पण तयार झालीत. इथं माझ्याकडे मिनी डोश्याचा तवा आहे, त्याच तव्यावर मी इथं हे मिनी डोसे करून घेते. बरंच त्यांच्या कमेंट्स होते हा तवा तुम्ही कुठून घेतला, तर हा तवा माझ्या नंदेनं दिला आहेत मला, त्यावरच इथं हे करू खूप छान होतात बरं का इडलीपेक्षाही. आता आपले मिनी डोसा पण तयार झाला, इडली पण झाली, अप्पे पण झालीत. आता आपल्याला उत्तप्पा तयार करून घ्यायचे. इथं मी लोखंडी तव्यावरच करून घेते, थोडासा खाली करपतो पण मिडियम गॅस इथं केलेले आहेत मी. त्यावर कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडंसं लाल तिखट घालायचं, चवीप्रमाणे मीठ घालायचं, मस्त आलटून पलटून करून आपला मिनी उत्तप्पा तयार करून घ्यायचा. आता त्याच तव्यावरती आपल्याला डोसासुद्धा तयार करून घ्यायचा. डोसा पण आपला तयार झालेत आणि इथं उडीद वड्याचं मिश्रण वाटलं होतं मी उरलेली डाळीपासून, त्याचपासून आपल्याला उडीद वडे तयार करून घ्यायचे. दोघी साईडनं आलटून पलटून करून ब्राऊन रंगामध्ये मस्त खरपूस तळून घ्यायची. आता पूर्ण आपले पदार्थ इथं तयार झाले. तुम्हाला माझी बनवण्याची पद्धत कशी वाटली तेही मला कमेंट्स करून नक्की सांगा. आता केळीचं पान आणलं होतं गावाकडूनच, त्यावरच हे ताट मला सजवायचं होतं. मुलंही अगदी खुश झाले. मुनी उत्तप्पा, बटाट्याची भाजी, इडली, वडा, सांबर, उत्तप्पा, मिनी डोसा, लाल चटणी, पुदिना चटणी, अप्पे असे हे सारे पदार्थ इथं बनवलेले. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर मग भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना.